हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात? तर बघा, आज बनवणार आहे मी मिसळ. मटकीची मिसळ आहे. तर ही अर्धा किलो मटकी आहे. त्या मटकीसाठी मी अर्धा किलो मटकीसाठी घेतलेले आहेत 3 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत. कांदा छान बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण बारीक चिरून घेणार आहे मी. तर गॅस चालू केलेला आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी स्लोवरती. त्यासाठी घेतलेलं आहे मी बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे. हे बघा, तेल कढई गरम झालेलं आहे. तेल टाकून घेतलेलं आहे मी. आणि थोडासा कांदा लसूण मसाला आहे, गरम मसाला, हळद आणि मिरची पावडर घेतलेलं आहे मी. बेडगी मिरची पावडर ही मी वापरते जेवणासाठी. तर आणि गरम मसाला घरचाच आहे बनवलेला. तर हे 3 कांदे धुवून स्वच्छ मी घेतलेले आहेत साली काढून. तर हे आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. हा गरम मसाला बनवलेला मी नॉनव्हेजलाही वापरते. जेवणाची ऑर्डर आलेली तर तेव्हा मी गरम मसाला बनवलेला होता, जास्तच क्वांटिटीमध्ये मी बनवलेला. तर हे बघा, तेल गरम झालेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि हा बारीक चिरलेला कांदा गेलेला आहे. त्याच्यामध्ये 3 कांदे मी बारीक चिरलेले आहेत. तर कांदा आपल्याला खूप छान असा नरम करायचा आहे, थोडासा ब्राऊनमध्येच. तोपर्यंत मी टमाटर कापून घेते. हे बघा, टोमॅटो पण आपले छान बारीक चिरून झालेले आहेत. तर कांदा छान आपला परतून झालेला आहे, चवीनुसार टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी. हे हिरवं वाटण टाकलेलं आहे, लसूण अद्रक आणि कोथिंबीरचं. छान हलवून घेऊया. कांदा छान असा नरम करून घ्यायचा आहे, एकदम सॉफ्ट. आणि खोबरं आणि कांद्याचं हे वाटण आहे. तर हे पण आपल्याला तेल सुटूस तर छान परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जायला हळद, मिरची पावडर, थोडासा कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला जाईल. तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावरती अवलंबून आहे. मी हे 4 चम्मच मोठे मी लाल मिरची पावडर घेतलेलं आहे, कारण का आम्हाला जरा तिखट म्हणजे नॉर्मल तिखट लागतं. आणि मिसळ कशी अशी छान झणझणीतच छान लागते. पण मुलंही भाताबरोबर खातात आणि मी पावाबरोबर खाते, कारण का मुलांना पाव बिलकुल आवडत नाही आणि माझा पाव खूप असा फेवरेट आहे. त्याच्यामुळं मी पाव खाते आणि मुलं खातात त्याच्याबरोबर राईस. तर हे बघा, मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी टाकलेला आहे टोमॅटो पण आपल्याला छान नरम करायचं आहे. टोमॅटो छान नरम झालं का थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये चांगला अजून तेल सुटूस तर अजून मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर हे बघा, ही मटकी आपल्याला टाकायची आहे. आता छान ही नरम मसाला करून झाल्यानंतर ना आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये. हा शुक्रवारचा मेनू आहे. मी शुक्रवारी दुपारी ही मिसळ बनवलेली 2-2:30 वाजता. तर ही मोठे मोठे एडिटिंग करायला टाईम भेटत नाही, घरचं काम, बाहेरचं काम. त्याच्यामुळं मला असे व्हिडिओ शूट करता येत नाहीत मोठे. पण आज मी व्हिडिओ शूट केला, कारण का मी म्हणलं चला म्हटलं कधीतरी एकतरी व्हिडिओ आपला लॉंग जाऊ द्या म्हणून. तर हे बघा, हे छान आपलं म्हणजे मसाला छान परतून झालेला आणि मटकी आपण छान हलवून घेऊया मसाल्यामध्ये टाकून. बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे, कारण का गरम पाणी टाकल्यानंतर ना मटकी छान लवकर शिजून जाते. थंड पाणी टाकलं का मटकी अजून अशी कडक होते.
गरम पाणी टाकलं का 10 ते 15 मिनटात मटकी आपली शिजून होते. तर पाणी छान बॉईल करून घेतलेलं आहे आणि हे गरम गरम पाणी मी मिसळमध्ये टाकलेलं आहे. तर बघू शकता. तर आता आपण छान अशी थाळीत ठेवून छान मटकीची भाजी मिसळ शिजवून घेऊया. तर हे बघा छान आपली रेडी झालेली आहे मटकीची मिसळ. तर कोथिंबीर वगैरे टाकलेलं आहे तर तरी बघा किती छान आलेले आहे. तर कसा वाटला मेनू नक्की कमेंट आणि शेअर करा. बाय बाय.